बाकी सगळं जाऊ देत. वय वर्ष 78, ऐन तारुण्यामध्ये तुला हा असा रोल, अशी भूमिका. ठीक आहे, तिघी वगैरे म्हणजे त्याचं प्रमोशन आणि ते होणारच आहे. चित्रपट हा सर्वदूर पोहोचणारच आहे, कारण तो इतक्या लोकांच्या हृदयामध्ये एव्हाना घर करून आहे, तर तो घर करेलच. मला आज सेलिब्रेटिंग भारती अचरेकर असं जे आतमधून आहे ना, की माणूस म्हणून तू इतक्या लोकांना इतकी वर्ष जे काही दिलंयस, मी केवळ तुझ्या आजूबाजूला आल्यानंतर तुझी जी आभा आहे, तुझी जी लोक ज्याला काय म्हणतात रे, हा ते जे आहे ते कसं काय कमवलंस आणि इतकी वर्ष कसं काय टिकवलंस, इतकी वर्ष कसं काय टिकू शकतं हे जग, इतकी वर्ष तू जगली आहेस. 78 वर्ष. 78. हॅलो गाईज, हॅलो. मला वाटतं खूप जे काय करते ते खूप मनापासून करते. म्हणजे इथे मी काही टेन्शन घेत नाही, मी ते करते ते इथूनच करते. त्यामुळे मी असं काहीच बघत नाही माझा फायदा काय याच्यात, माझा तोटा काय याच्यामध्ये. आणि खूप मनापासून केल्यामुळे मला वाटतं ती क्वालिटी माझी टिकली आहे की माझ्या चेहऱ्यावर कधी असं आता रडले म्हणजे तसं दुःखाने रडले, फार फार आनंद झाला म्हणून रडली, दुःखाने फार कमी रडली मी. पण जेव्हा लोक मला म्हणतात ना की तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहात, इन्स्पिरेशन, मला काही कळत नाही म्हणजे काय असतं. म्हणजे मी अशीच आहे, म्हणजे मी अशीच पहिल्यापासून अशीच आहे. हो, म्हणजे ज्यांना ते कळतं ना की ही अशी आहे, असं असणं खूप अवघड असतं, इतकं सोपं नसतं, त्यांना ते इन्स्पिरेशन वाटतं, व्हावंसं वाटतं. हा, पण म्हणजे मला वाटतं की साधं हे सोपं असतं, म्हणजे खूप खरेपणाने केलं ना तर मग ते सोपं असतं. हा, त्याच्या मागे काही थॉट असला तर मग ते सोपं नसतं, कारण ते निभावणं फार कठीण असतं. जसं आपण म्हणतो ना, एक खोटं बोललं की दुसरं खोटं बोलावं लागतं, मग तिसरं खोटं बोलावं लागतं. मला काहीच करायला लागत नाही, मी इतकं मनापासून करते की मला काही त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही. मला त्याच्यातनं असं काय लोकांना काय असे बोध द्यायचे नसतात, काहीच नसतात. मी निखळ आनंद वाटते आणि त्याचा आनंद मला इतका होतो की आता म्हणजे मी जसं म्हणायला की आता कोणी असं जेवायला आलं तर 10-12 माणसं वगैरे आली तर माझ्या चेहरा काही शिकन पण नसते. मला खूप आनंद होतो लोकांना खायला घालणं, मला खूप आनंद होतो लोकांना भरभरून काहीतरी देण्यामध्ये. आता ते का हे मला नाही सांगत. पण हे किती दुर्दैवी गोष्ट आहे की मी प्रामाणिकपणे सांगतो, मी आजपर्यंत एकही काम तिच्या बरोबर केलेलं नाही, आणि तरी सुद्धा तिने जे दिलंय ना, तर अशी एक अभिनेत्री, मी खरंच सांगतो, मी कुठल्या ते बॉन्ड पेपरवर वगैरे लिहून द्यायला तयार आहे की ज्या दिवशी हा चित्रपट बाहेर येईल, नो डाऊट आमच्या या दोन्ही मैत्रिणींनी अप्रतिमच कामं केलेली आहेत, नो डाऊट सगळ्यांनी उत्तम कामं केलेली आहेत, आमची गाणी वगैरे सगळं, पण या बाईचा एक क्लोजअप, या बाईचा एक एवढा क्लोजअप सुद्धा इतक्या गोष्टी बोलून जातो ना, आणि ते बोलून जातो याचं कारण जे आयुष्य ती जगली. आता तू बोलते ठीक आहे हे सगळं सोपं असतं वगैरे, खरंच इतकं सोपं होतं नाही, सोपं नव्हतं. पण मग कसं सोपं कसं केलं ते नाही मला सांगते. तरी काहीतरी म्हणजे आधी एक तर म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांचे थँक्यू, जे पडद्यामागचे सगळे आहेत, निखिल, बाकी सगळी पोरं, सुरुत, जीजीचे फारच थँक्यू की माझा विचार केला. तुला माहिती का, त्याच्यातच मी एवढी हुरळून गेले होते की ह्या रोलला मला विचारलं. म्हणजे लोकांना फक्त मी हसवते एवढंच लोकांना माहिती आहे की मी कॉमेडियन आहे, पण अशा रोलमध्ये मला विचारणं हा माझ्यासाठी फार मोठा चॅलेंज होता. आणि माझ्याकडनं काढून घेतला, जीजीनी निखिलने दोघांनी माझ्याकडनं काढून घेतलं. मला आठवत आहे पहिल्या दिवसाचा माझा शॉट होता, माझा एक आहे त्याच्यात मोदोला, तर मला दिला लिहून, कारण 1.5 पानाचा काहीतरी होता. पहिल्याच दिवशी ते ठेवलं. मग निखिलला म्हटलं, निखिल एवढं नको रे माझ्यावर आरोप करू, म्हणजे काय म्हणत त्याला म्हणजे तू लागतोच मला जरा फिल्मची काहीतरी माहिती असू दे, 1-2 दिवस शूटिंग तर होऊ दे. मग तो म्हणाला उद्या करतो, म्हणजे एकच दिवस. लगेच दुसऱ्याशी केला तो केला. त्याच्यानंतर परत हावराटासारखा मला म्हणाला, नाही मला वन शॉट हवा आहे. हा म्हटलं अरे वन शॉट नाही, होईल. हा जो कॉन्फिडन्स त्यांनी दिला ना सगळ्यांनी मला, त्याच्यामुळे मी जगले. मग मी तो रोल जगले. हे मला म्हणजे मला फार क्वचित माझं काम आवडतं, पण मला फार आवडतं माझं काम. आहे आणि काय पाहिजे म्हणजे ते संदीप गरेची एक ओळ आहे, मला खूप आवडते ती की एक मरेपर्यंत एकतरी कविता चांगली लिहावी असं वाटत असतं कवीला, आणि
शेवटपर्यंत मरेपर्यंत एखादी अशी ओळ लिहिली गेली याची खात्री नसते मात्र त्याला. तर ती जी खात्री कलाकाराला कधीच नसते. जेव्हा या अशा कलाकाराला वाटतं की हो हे माझं काम चांगलं आहे, तर त्याचा अर्थ म्हणजे हे चांगलं आहे हे इतरांना नाही म्हणजे मला असं वाटतं की मी आता किती जवळजवळ 57 वर्ष काम करते. 57 वर्ष. पण सर्कल पूर्ण झाल्यासारखं झालंय मला की झालं आता. मला नाही वाटत मला याच्या पलीकडे काही नाही आता मी करीनच रे. तुझ्याबरोबर करायचं रे मला. एक मिनिट, मी तुला काय वाटतं मी अत्यंत मोफत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गाणी लिहिली कशासाठी. माझा पुढचा पिक्चर हिच्याबरोबर म्हणून मी स्पष्टपणे सांगतोय. निखिल महाजन कुठे आहे? कोकणी गोचं स्पेलिंग सुद्धा पाठ करायला तयार आहे. तसं नाही म्हणजे खरंच सांगते म्हणजे असं वाटतं नाही एखाद्याला की बाबा म्हणून छान बस आता मिळालं तर करायचं. पण माझं समाधान झालं. एक समाधानाची जी हे आली आहे ना मला की मी केलं आयुष्यात काहीतरी असं मला या पिक्चरने दिलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर. ओके. पण ना मी आणखी एक सांगतो, हे लिहिणं पिणं सोपं असतं. बाई पण थोर बाई अवघड वाट पायी डोळा पाणी तरी कणा ताट. लिहिणं सोपं आहे. लिहिणारा सोपेपणाने लिहू शकतो कारण तो कुठल्या तरी जगणाऱ्या माणसाला पाहत असतो. आणि अनेक माणसांचं जगणं हे असं असतं की त्या जगण्याच्या पाठीमागे इतके वेगवेगळे पडदे असतात. त्या पडद्याच्या पुढे येऊन हसतमुख राहून आनंदाने सगळ्यांना वाटणं हे त्यालाच जमतं. म्हणजे आमच्या नगर सारे गडलेमध्ये एक वाक्य होतं विक्रम काकाच्या तोंडी की घर म्हणजे काय बाई हे त्यांनाच कळतं ज्याला घर नसतं. हे त्या माणसाला आनंद हा त्या माणसालाच वाटता येतो जास्तीत जास्त ज्याला जो त्या आनंदापासून थोडासा दूर राहिलेला आहे. नाही आणि मला पण हा रोल करताना मला ते म्हणजे माझं आयुष्य पण गेलं माझ्या डोळ्यासमोर की मी पण 34व्या वर्षी विरोध झाले होते. माझा मुलगा 9 वर्षाचा होता. तर मला ते वाढवावं लागलं. ते कसं वाढवलं हे सगळं आलं माझ्या ह्याच्यामध्ये. पण हे वेगळं होतं. रोल वेगळा असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण जे करतो त्याची इन्स्पिरेशन पण घेतो थोडं. पण एवढा नाही की बाबा मी हा सगळा रोल त्याच्यातनंच केला असं नाही. पण मला कळलं की बाबा एकटीने वाढवणं मुलांना वगैरे म्हणजे काय असतं. नाही हे बरोबरच आहे. पण जगणं मात्र काहीतरी देत असतं. आणि तू कुठल्याही पॉडकास्ट वर जात नाही. या निमित्ताने मी हे बोलून घेतलं कारण तू आजपर्यंत तुझ्या बोलण्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा विषाद नाही. आता सुद्धा सर्कल कम्प्लीट झाल्यावर वाटते म्हणते पण ही खंत कधी तिच्या बोलण्यात आली नाही की नाही बाबा मला या पद्धतीचा रोल कुणी आजपर्यंत दिलाच नाही. खंत न करणारी माणसं असतात ना ती फार निराळी असतात, वेगळी असतात. तर अशी ही हिरोईन जिच्याबद्दल खूप मनापासून प्रेम वाटतं. आणि काही अशी माणसं असतात ना, काही अशा स्त्रिया आहेत मी उघडपणे सांगतो त्यांना बघून असं वाटतं जरा उशिराच जन्माला आलो नाही त्यावेळेला जन्माला आलो किती बरं झालं असतं. मला चालेल. मला एक सांग, खंत नाहीये तुला कसलीच नाही. गाणं पुढे चालू ठेवलं त्याची खंत आहे. पण काय त्याला म्हणजे मला इलाज नव्हता ना म्हणून त्यावेळेला मला इलाज नव्हता. गाणं करणं हे त्यावेळेला पैशाचं साधन नव्हतं जेव्हा मी गात होते तेव्हा. आणि आय नीडेड मनी. महाराष्ट्राची महागायिका मी सोडलं ते. म्हटलं नाही ठीक आहे हरकत नाही. माझ्या खंत आईला राहिली. आईला खूप प्रचंड अगदी जाईपर्यंत खंत राहिली की नाही केलं गाणं तुम्हाला. आता गायला सांगू नकोस म्हणा. हे बघा मी काय बोललो बघतोस तू आदाच्या सारखा. मी काय आदाच्या सारखा मी फक्त असं आईची इच्छा होती मी गाणं गावं. आता आईची इच्छा मोडवेल का माय होऊनी प्रवासी वगैरे. बरं गंमत माय होऊनी प्रवासी जेव्हा लिहिलं ना मी रात्री पहिला फोन निखिलला गेला. म्हणलं निखिल हे बघ हे असं झालं जीजी विषा. तिसरा फोन हिला केला तर ही काय म्हणते हे मी गाणार. म्हणजे त्या माझ्या आवाजात शोधलं असतं पण ते फारच सुंदर काही त्याचं डिफरन्स काय आम्हाला दोन असं सोडत नसतो. आज सेलिब्रेटिंग भारती अचरेकर म्हटल्यानंतर आणि त्यांचे पण इंटरव्ह्यू घ्यायचे की नाही. कुणाचे काही इंटरव्ह्यू नाही काही नाहीये. यांना आयुष्य पडलंय 78 वर्ष झाली तेव्हा किती तुझं आहे आज फक्त. एक प्रेसवाल्यानं कोणी माझं भय गेलं तर याद राखा 7वर 8 78 7वर 8 78 आणि आता सुरू झालंय अभी तो पार्टी सुरू हुई है. सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा पावसाळी नवा परी आणि नजरे
नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी, सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी, चंदनाच्या बनापरी, आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी, विखारी, सावळाच रंग तुझा. ते जे हसू आहे आता चेहऱ्यावर, हा जो आनंद आहे, हा जो आनंद आहे आता चेहऱ्यावर, हे जे हसू आहे, मी म्हणतो आपले हे म्हणजे आता तरुण वगैरे बोलून झालं, सगळी मजा मस्ती सगळं ठीक आहे, पण आपल्या प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला आपल्या या म्हणजे एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जरी फार भूमिका तुला हव्या तशा केल्या नसतील किंवा संख्यात्मक नसेल, पण गुणात्मक दर्जा तुझा नेहमीच वरती होता आणि तो नेहमीच वरती असेल. कारण काही लोक 900 हजार सिनेमे करतात, दिलीप कुमारने 80 सिनेमे केले, पण तो गुणात्मक दर्जा जो होता तो संख्यात्मक या गोष्टींनी येऊ शकणार नाही. आणि आज मराठी चित्रपट सृष्टी जिथे कुठे असेल, कलाकार जिथे कुठे असतील, त्यांच्या जाणीवा ज्या काही प्रगल्भ झाल्या असतील नसतील, 100व्या मजल्यावर उभ्या राहिलेल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो जो पाया होता, तो पाया पहिला मजला ते 99व्या मजल्यापर्यंत काही लोकांनी आजवर कामं केली आहेत, ते मजले चढवत गेलेत, म्हणून आपण आज 100व्या मजल्यावर उभे आहोत. त्यामुळे या लोकांना विसरून चालणार नाही. आणि आय विश की मला तर काम करायचंच आहे, पण माझी ही इच्छा मी व्यक्त करतो की हा चित्रपट पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना हिच्यातलं जे खरं आई पण आहे, तिच्यातलं जे बाई पण आहे, तिच्यातली अभिनेत्री, तो जो दर्जा आहे तो सर्वदूर पसरावा, तो सगळ्यांना समजावा. आणि कोकलीकोट आणि सुपरी सारखे ह्या ज्या 2 निर्मिती संस्था एकत्र आल्यात, एक वेगळ्या पद्धतीनं वेगळी वाट निवडण्याचं धैर्य, कौशल्य आणि धाडस हे दाखवत आहेत. तर त्यांना पाठबळ जे आहे प्रेक्षकांचं ते मिळावं आणि मराठी चित्रपट खऱ्या अर्थानं आणि त्या चित्रपटाची ही नायिका खऱ्या अर्थानं जगाच्या पटलावर पुन्हा एकदा तिचा खोल ठसा आणि तिचं हे जे हसू आहे हे सर्वदूर पसरावं. आणि बस, बाकी आय लव्ह यू. थँक्यू.